नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो. आज बोलायचे ते छगन भुजबळ यांच्याबद्दल, जे महाराष्ट्रात मंत्री आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, आत्ताही मंत्री आहेत. आणि छगन भुजबळ यांना प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणाचा. अगोदर ते शिवसेनेत होते, तेथून काँग्रेसमध्ये त्यांना आणण्याचं काम शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या साथीने ते खूप मोठे झाले नेते म्हणून. शरद पवारांचा गुणगौरव अनेक वर्ष छगन भुजबळ करत असत. भुजबळ तुरुंगात गेले तेव्हा सुप्रियाताई सुळे त्यांना तुरुंगात भेटायला गेल्या होत्या. त्यांना संपूर्ण नैतिक पाठिंबा आणि सर्व प्रकारची मदत त्यावेळी शरद पवारांनी केली होती. ते आपले सहकारी होते म्हणून. भुजबळांना बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मंत्री देण्याचं काम शरद पवारांनी केलं. आणि त्यानंतर मात्र ते ऐनवेळी शरद पवारांनाच दगा देऊन ते अजितदादांबरोबर गद्दारी करत महायुतीमध्ये सामील झाले. ज्या दिवशी त्यांनी ही गद्दारी केली त्यावेळी जेव्हा या सगळ्या बंडलाची कुणकुण शरद पवारांना लागली होती, तेव्हा त्यांनी छगन भुजबळांना सांगितलं, विचारलं की काय चालले म्हणून. तेव्हा भुजबळ त्यांना म्हणाले की काय नेमकं चाललं या दादांच्या इथे, मी जाऊन बघून येतो. आणि मग भुजबळ दादांबरोबरच गेले. पवारांना पत्ताही लागून दिला नाही. हा सगळा किस्सा स्वतः शरद पवारांनी हसत हसत सांगितला होता. छगन भुजबळ हे कसे नटसम्राट आहेत हे पवारांना माहिती आहे. छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुद्धा तुम्हाला आठवत असेल, पुण्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले हे यांचं संपूर्ण कार्य जे आहे त्याचा मी आदर करतो आणि त्यामुळे समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी अनेक कामं करतो असं भुजबळ सांगत आले. भुजबळांना ज्योतिबांप्रमाणेच मुंडासं बांधण्यात आलं. पुणे पगडी न बांधता शरद पवारांनी ते मुंडासं बांधलं त्यांना. आणि तेव्हाचा फोटो आपल्या सगळ्यांना आठवत असेल. पण त्याच छगन भुजबळांनी ज्या पवारांनी त्यांचा एवढा सन्मान केला, एवढी पदं दिली, इतकं महत्त्व दिलं, त्यांना दगा दिला. आणि आता तो दगा कशामुळे दिला त्याचा भांडाफोड अधिकृतपणे राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकामधनं केला आहे. राजदीप सरदेसाई यांची निवडणुकांवरची पुस्तकं उत्तम असतात, ती गाजलेली आहेत. आणि राजदीप सरदेसाई हे अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित पत्रकार आहेत. पण सरदेसाई यांनी या ज्या पुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी, अनेक गोष्टी उघड केल्या असतील, त्यापैकी काही गोष्टी आज वर्तमानपत्रामध्ये, मराठी वर्तमानपत्रात आणि चॅनेलमधून उघड झाल्या. त्यामध्ये छगन भुजबळ यांच्याबद्दल काय म्हटलं आहे ते आपण थोडक्यात बघू. त्यामध्ये असं म्हटलं की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना होता. कारण काय, अर्थातच ईडीपासून सुटका, ती झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच होता, असे उद्गार स्वतः अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच काढले असं या पुस्तकात म्हटलेलं आहे. आता बघा भुजबळ काय म्हणतात, मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते असं भुजबळ म्हणतात. 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2 जुलै 2023 दादांनी पवारांचा हात सोडला आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे वगैरे असं ते भाजपच्या महायुतीत सामील झाले. हे आपल्याला माहिती आहे. पुस्तकात काय म्हटले ही माहिती मी तुम्हाला सांगितली. पण पुढे असं आहे की भुजबळ इतकंच बोलून थांबत नाही. ते असं म्हणतात की 2-2.5 वर्ष तुरुंगात काढल्यावरती जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या 75 किती वेळा चौकशींना सामोरे जायचे असा प्रश्न होता. आधी 100 कोटींच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे आणखीन एक नेते अनिल देशमुखांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सामील व्हा तरच सुटका होईल असा निरोप देशमुखांना दिला होता असं ते म्हणाले. आणि मग भुजबळ म्हणतात की अजूनही तुरुंगातले दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही असं हे सगळं छगन भुजबळ म्हणतात.
आता हे सगळं प्रसिद्ध झाल्यानंतर, सगळीकडे याची चर्चा झाल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की माझी मुलाखत काही राजदीप सरदेसाईंनी घेतलीच नव्हती, याच्यात काही तथ्य नाही, मी आता वकिलांना विचारतो, म्हणजे थोडक्यात कायदेशीर कारवाई मी करू शकतो, असंही छगन भुजबळांनी म्हटलं. माझा अंदाज असा आहे, म्हणजे अत्यंत म्हणजे जवळजवळ 100% माझा अंदाज असा आहे माझा, की छगन भुजबळ काहीही करणार नाहीत. विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे छगन भुजबळांच्या या स्टेटमेंटमुळे त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पंचायत झालेली आहे. म्हणजे जे विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीवाले म्हणत होते की ईडीला घाबरून जाऊनच हे सगळे त्या बाजूला गेलेले आहेत. अगदी एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळीसुद्धा, त्यांच्या मागेसुद्धा अनेक वेगवेगळ्या चौकशा होत्या. भुजबळ, अजितदादा, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्या मागे तर होत्याच, प्रफुल्ल पटेल, पण शिवाय शिंदे सेनेच्या मागे अशा चौकशा होत्या. अगदी शिंद्यांचे जे सचिव सचिन जोशी यांच्यावर सुद्धा कारवाई सुरू झाली होती असं म्हणतात. आणि म्हणूनच ते तिकडे गेले. अनिल देशमुखांनी पुस्तक लिहून हा आरोप केलेला आहे की कशा प्रकारे माझा छळ होता. हा सगळा अनुभव त्यांनी कथन केलेला आहे. पण भुजबळ म्हणतात की मी असं म्हणालेलोच नाही आहे, आणि आम्ही तिकडे गेलो ते माझ्या मतदारसंघाचा आणि एकूण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी. आता भुजबळांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण महाराष्ट्राचा विकास करण्यापेक्षा भुजबळांनी स्वतःचा विकास केला का असं अनेकांना वाटतं. भुजबळांची संपत्ती, भुजबळांचं ऐश्वर्य, भुजबळांच्या संस्था बघून अनेक जण चक्रावून जातात. ते म्हणतात की माझ्यावरती कुठलेही गुन्हे नाही आहेत. पण तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले आणि मग भुजबळ, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटला नव्हता पक्ष, तेव्हा ते जेव्हा भाजपवरती वगैरे टीका करायला लागले, तेव्हा चंद्रकांत दादा स्पष्ट म्हणाले होते की जास्त काही बोललात तर तुम्हाला कारवाई होऊ शकते, कारण तुम्ही जामिनावरती आहात, असं ते म्हणाले होते चंद्रकांत दादा पाटील. आणि त्यानंतर भुजबळ गप्प झाले. आपण लक्षात घ्या, हे भुजबळ नटसम्राट आहेत पूर्णपणे. आणि आता ते म्हणतात की मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावरती ईडीची कारवाई झाली, मला असं वागवलं गेलं. मला सांगा तुम्ही, मग अजितदादा, पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे ठीक आहे, तटकरे ओबीसी, पण बाकीच्या वेगवेगळ्या जातीपातीच्या लोकांच्या मागे ईडी लावली होती, त्यांनी आपली जात काढली का? पण हे लोक कशा प्रकारे राजकारण करतात बघा. मग जर अशा प्रकारे ईडीची जर चौकशी तुमच्या मागे लागली होती, ईडीचा छळ तुमच्या मागे होता, तर गप्प बसायचं ना. मग आता ते मग तुम्ही मुलाखत का देता? आता मुलाखत दिल्यावरती प्रसिद्ध झालं ती राजदीप असं कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं बेजबाबदारपणे लिहिणार नाही. भुजबळ बोललेच असतील तशा प्रकारे. आणि हे भुजबळ कशा प्रकारचं राजकारण करतात ते लक्षात घ्या. आज अजितदादा म्हणाले की भुजबळांनी खुलासा केलेला आहे, ते कारवाई करणार आहेत आणि फेक नॅरेटिव्ह करतायत वगैरे महाविकास आघाडीवाले. अजिबात त्यात तथ्य नाही आहे. भुजबळ हेच नौटंकी करतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे सगळे लोक ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सला घाबरूनच तिकडे गेलेले होते. अनिल देशमुखांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भुजबळ जे म्हणतात त्यात काहीही तथ्य नाही आहे. आणि जेलमधनं बाहेर आल्यावरती, म्हणजे भुजबळांना नोटीस आल्यावरती ते हादरलेले होते आणि ते म्हणालेत की राजदीपने जे लिहिलेले ते पूर्णपणे खरं आहे, भुजबळ घाबरून गेले होते या चौकशी यंत्रणांना, असं स्वतः अनिल देशमुख जे जेलमध्ये जाऊन आल्यावरती म्हणाले. आणि तडफदारपणे आता ते फडणवीसांच्या विरोधात बोलत आहेत, भाजपच्या विरोधात बोलत आहेत. ते घाबरले नाही, त्यांनी पुस्तकही लिहिलेले, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि राऊत म्हणाले की शिंदेंपासून सगळेजण ईडीपासून बचाव करण्यासाठी, प्रॉपर्टी वाचवण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठीच हे काय म्हणतात ज्याला यांनी अशी तडजोड केली आणि ते महायुतीत सामील झाले. आणि भुजबळ तर लखोबा लोखंडेच आहेत. ते काय नाट्यपूर्णपणे बोलतात, ते चित्रपटात सुद्धा काम केले त्यांनी, ते गाणंही गातात मध्ये आणि कशाही प्रकारे ते बोलू शकतात. आता त्यांचा पुतण्या हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू इच्छित होता आणि मग भुजबळांनी असं दाखवलं की माझी काही संमती नाही, ते मोठे सगळे सज्ञान आहेत, आता अनुभव आहेत, त्यांनी त्यांचे निर्णय घेतले असतील, माझा काही संबंधच नाही असं दाखवलं भुजबळांनी.
आता भुजबळांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी हे सगळं केलं असणार. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गटाचा राजीनामा दिला, मुंबईचा अध्यक्ष होता तो, त्यांचा पुतण्या समीर भुजबळ, आणि आता तो निवडणुकीला उभा आहे आणि माझा काही संबंधच नाही असं छगन भुजबळ म्हणतात. छगन भुजबळांच्या संमतीशिवाय त्यांनी काहीही आस्थागायत केलेलं नाही आहे. पण आता भुजबळ असं म्हणतात कारण ते नटसम्राट आहेत, ते नौटंकी बाज आहे असं माझं स्पष्ट मत. आता बघा इथे काय चाललंय ते. फडणवीसांनी भुजबळावरती अनेक आरोप केले होते. भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा, इथे मुंबईतलं काही प्रकरण, अंधेरीतलं, अशी अनेक प्रकरणं फडणवीसांनी काढली होती आणि त्यांनीच त्यांना तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था केली. पण भुजबळ जेव्हा महायुतीत सामील झाले तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं भजन करू लागले. ज्या भुजबळांनी मोदींवर टीका केली होती, प्रचंड टीका केली होती, नक्कल केली होती त्यांची, त्याच मोदींचं गुणगान करायला लागले भुजबळ. कशा प्रकारे पवित्रे बदलतात बघाय. आणि मग सुप्रियाताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे हा समाचार घेतला. शरद पवार अतिशय नरम पद्धतीने सौम्य शब्दात बोलतात, पण सुप्रियाताई आता दिवसेंदिवस आक्रमक होत चालल्या. त्या म्हणाल्या की फडणवीसांवर खटला चालवला पाहिजे. का चालवला पाहिजे? की अजितदादा जसं म्हणाले की माझ्यावरती काय सिंचनावर घोटाळ्याबाबत आरोप होते आणि त्यावरती माझी चौकशी करावी, या फाईलवरती आबांनीच आर पाटलांनीच चौकशी केली, माझ्याच पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांनी चौकशी करावी अशी सही केली फाईलवर. म्हणजे आबांवरती, जे आबा त्यांचे सहकारी होते त्यांच्यावरती आरोप केला अजितदादा. सुप्रियाताई म्हणाल्या की फायनल जी फाईल होती, जेव्हा फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा त्या फाईलवरती फडणवीसांची सही होती, म्हणजे फडणवीस जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यासाठी म्हणून. पण आता फडणवीस लाडके आहेत अजितदादांचे, त्यामुळे फडणवीसांबद्दल काही बोलायचं नाही. कारण काही बोललं तर परत ईडीची चौकशी मागे लागण्याची शक्यता, मंत्रिपद जायचं, आपलं उपमुख्यमंत्रीपद जायचं. हे कसे टोप्या फिरवतात, कसे कचखाऊ लोक आहेत हे. म्हणून अजितदादांनी 2014 ते 19 या काळात विरोधी पक्ष नेता म्हणून अत्यंत कुचकामी नेतृत्व त्यांचं होत आहे हे सिद्ध केलं. विरोधी पक्षनेता म्हणून ते कामच करू शकले नाहीत. ते कुठलाही प्रभाव नव्हता. कारण काय, आतून घाबरलेले होते ते की काही कारवाई सुरू होते का म्हणून सारखं भाजपवर जायचं का अशी चर्चा सुरू होती त्यांची. पण सुप्रियाताईंनी आज सांगितलं बरोबर की या पुस्तकामध्ये राजदीपचे असं म्हटले की आम्ही आग्रह करत होतो पण शरद पवारांची जायची भाजपबरोबर तयारी नव्हती. जे सुनील तटकरे, अजितदादा, धनंजय मुंडे मंडळी सगळे सांगतायत की आमची चर्चा झाली होती आणि शरद पवारच आमच्याबरोबर यायला तयार होते. किंबहुना फडणवीस सांगतायत की सर्वोच्च नेतृत्वाशी म्हणजे शरद पवारांशीच चर्चा झाली होती. म्हणजे शरद पवारांची मान्यता होती नाही, त्यांचा पुढाकार होता. असं करून शरद पवारांची बदनामी करायची. ते भाजपवर यायला तयार होते पण त्याने अचानक यांचा अवसानघात केला असं दाखवण्याचा भाग आहे. प्रत्यक्षात गोष्ट आहे की शरद पवार गेले का भाजपवर? कधीही गेलेले नाहीत. पण शरद पवारांना बदनाम करायचं आणि महाविकास आघाडीला बदनाम करायचं, त्यांची विश्वासार्हता धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण यांचं फेक नॅरेटिव्ह या भाजपवाल्यांचं आणि त्यांना शरण गेलेल्या भुजबळ, अजितदादा यांचं आपण समजावून घ्या. आता खुद्द निवडणुका जवळ आल्यात, म्हणजे आपली सत्ता जाणार हे लक्षात आल्यानंतर मग भुजबळांना कंठ फुटलाय. मग भुजबळ म्हणताय की शरद पवारांची तिकडे जायची तयारी नव्हती. आता आपण याचा अर्थ लावला तर काय अर्थ लावू शकतो की उद्या शरद पवारांच्याच पुढाकाराने महाविकास आघाडी सरकार परत आलं तर त्याच्याशी जमून घ्यावं आपण. नवाब मलिक तर म्हणालेच आहे की अजितदादांच्या हातात अशी ताकद असेल की कुठलंही सरकार स्थापन करण्यासाठी अजितदादांच्याकडे आमदार असतील तेवढे, अजितदादांच्या पाठिंब्याशिवाय कुठलंही सरकार स्थापन होऊ शकणार नाही. म्हणजे या लोकांना आता त्यांच्याशी तडजोड करायची. परत अजितदादांनी सिद्धांतच मांडला आहे की सत्तेशिवाय कामं होऊ शकत नाही आणि आम्ही शिवसेनेबरोबर होतो तसं आता भाजपबरोबर आहोत, त्यामुळे कोणाबरोबरही जाण्याला काहीही हरकत नाही आहे असं अजितदादांनी सांगूनच ठेवलेलं आहे. त्यामुळे भुजबळ आता
पवारांबद्दल अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. पण याच वेळी ते असं म्हणतात की ओबीसी म्हणून माझ्यावरती अन्याय झाला आहे. हसन मुश्रीफ म्हणतात जसं की पवार माझ्या मागे का लागले, समरजित सिंग गाडगे यांना पक्षात घेऊन माझ्या विरोधात उभं केलं आहे, मी अल्पसंख्य आहे म्हणून. अरे म्हणजे आता तुम्हाला तुमच्या अल्पसंख्या आहोत याचं आठवण झाली, कारण तुमचा पराभव होणार हसन मुश्रीफांना सर्व पदं शरद पवारांनी दिली अल्पसंख्य म्हणून. त्यांना वेगळी वागणूक दिली, उलट चांगली वागणूक दिली, त्यांना सन्मानाची वागणूक दिली. त्या पवारांच्या विरोधात हे हसन मुश्रीफ बोलायला लागले. यांची काय कशा प्रकारचं राजकारण आहे बघा. किती लबाड स्वार्थी नेते आहेत ते, अत्यंत लबाड नेते आहेत. अजितदादा असो, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे म्हणाले की हे शरद पवार माझ्या मागे का लागलेत. अरे तुम्ही विरोधात आहात, तुमचा पराभव केलाच पाहिजे. आणि धनंजय मुंडे यांचा पराभव कुठल्याही परिस्थितीत करण्याची गरज आहे. त्यांचे एकूण वर्तन, त्यांच्या लबाड्या चलाख्या या लोकांना माहिती येतात. हे फक्त स्वार्थी आणि संधी साधू नेते, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की बघा, सुप्रियाताई म्हणाल्या की जेव्हा रेड झाली तेव्हा माझ्या भगिनी म्हणजे रजनी इंदुलकर, नीना पाटील आणि विजया पाटील यांनाही त्रास दिला गेला. एवढंच नव्हे तर सुनेत्रा पवार अजितदादांच्या त्यांनाही एक प्रकारे त्यांच्यावर दबाव होता, नाही तर त्यांना तुरुंगात टाकलं गेलं असतं. याच्यामुळे अजितदादांचं धाबं जाणवलं. अजितदादा आणि सुप्रिया त्यांच्या भगिनींवरती, त्यांनाही कुटुंबियांवरती दडपण आलं, त्यांना त्रास होत होता. अनिल देशमुखांचे नातवंड होती घरात आणि बंदूकधारी पोलीस 85 वेळा सतत छापे सत्र घरावरती. अनिल देशमुखांच्या घरच्यांवरती किती त्रास, घरच्यांना कसा त्रास झाला हे सुप्रियाताई सांगत होत्या. आणि याचा हिशोब केव्हा तरी ज्या प्रकारे छळण्यात आलं, ज्या प्रकारे त्रास देण्यात आलं, त्याचा हिशोब द्यायला लागेल. सुप्रियाताई सतत अदृश्य शक्तीचा उल्लेख करतात. ही अदृश्य शक्ती म्हणजे भाजप. आणि भाजपच्या या हातात या यंत्रणा असल्यामुळेच या प्रकारच्या कारवाया केल्या जातात. हे इतके निवडावलेले आहेत की निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सुद्धा या कारवाई सुरू करतात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवरती दडपण आणण्यासाठी. आणि मग वॉशिंग मशीनमध्ये धुवून ते कसं पवित्र करतात, शुद्धीकरण करतात. छगन भुजबळ, अजितदादा या सगळ्यांचं शुद्धीकरण कसं झालं हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी इंडियन एक्सप्रेसने एक यादी छापली होती आणि त्यामध्ये वॉशिंग मशीनमध्ये जे धुवून स्वच्छ झालेले नेते त्यांची सगळी कहाणी दिली होती. हे फडणवीस आणि दरेकर आणि प्रसाद लाड वगैरे मंडळी, कंपू हा म्हणतो ना की दूध का दूध, पाणी का पाणी, कर नाही त्याला डर कशाला. आणि यांच्यावरती कारवाई चालू आहेत. आमच्याकडे आल्यावरती सुद्धा काही फरक पडला नाही. किरीट सोमय्या म्हणतात ना की मी आरोप केले, ते महायुतीत आले असल्याच्या कारवाई सुरू आहेत त्यांच्या विरोधात. आणि हे कसं थोतांड आणि खोटी गोष्टी आहे हे इंडियन एक्सप्रेसने आपल्या याच्यात दिलेलं होतं की कशा या कारवाया सगळ्या थंड झालेल्या आहेत. हे इंडियन एक्सप्रेसने दाखवून दिलेलं होतं. दाद घशात घातले होते या महायुती आणि भाजपवाल्यांचे. हे लक्षात घ्या. हे अत्यंत खोटारडे लोक आहेत, लबाड लोक आहेत. ते फसवतात. ब्लॅकमेलिंग सारखा उपयोग केला जातो तपास यंत्रणांचा. ब्लॅकमेलिंग करायचं आणि आपल्याकडे आणायचं. आपल्याकडे आल्यानंतर ज्यांच्या बाजूने म्हणजे अजितदादा, छगन भुजबळ यांना शरद पवारांवरती आरोप करायला लावायचा किंवा शिंदे सेनेला सांगायचं की तुम्ही उद्धव ठाकरेंना तुटून पडा आणि आपण गंमत बघायची. असं चाललेलं आहे. आता हा खेळ कसा चालला आहे हे आपण लक्षात घ्या. आणि आता भुजबळांना वाटते की आपला पुनर्जन्म झालेला आहे किंवा पुनर्जन्म होणार आहे. हेही म्हणजे किती टेन्शनमध्ये होते हे लक्षात येतं. आणि यानंतर जेव्हा सगळं वर्तमानपत्रात आल्यावरती राजदीपच्या पुस्तकाचं तर टोपी फिरवायची. आणि मी असं बोललोच नाही, मुलाखत दिलीच नाही. राजदीप काय आकाशातनं आकाशवाणी झाली आणि ऐकून त्यांनी लिहिले का ते? राजदीप सरदेसाई असं कधीच करणार नाहीत, हे असा माझा विश्वास आहे. सदाभाऊ खोत यांच्यावरती सुद्धा सुप्रियाताईंना जेव्हा विचारलं तेव्हा सुप्रियाताईंनी काहीही बोलण्यास नकार दिला. रामकृष्ण हरी म्हणाले. सदाभाऊ खोत ज्यांनी शरद पवारांवरती गलिच्छ टीका केली, अशा अत्यंत नतद्रष्ट लोकांबद्दल एक शब्दही न बोलून सुप्रियाताईंनी अशा पातळी सोडून बोलणाऱ्या नेत्यांबद्दल बोलण्यासही नाकारलं. शरद पवार बोलले नाहीत, ते काही महत्त्व देणार नाही असल्या नेत्यांना.
गोपीचंद पडळकर असले फालतू नेते जे फडणवीसांनी जवळ केलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलायलाही त्यांनी नकार दिलेला आहे. आणि सुप्रियाताई म्हणाल्या की बटेंगे तो कटेंगे हा व्हिडिओ हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे योगीजींचा हा व्हिडिओ शेअर करायचा आणि एक प्रकारे बटेंगो तो कटेंगे या भाषेला समर्थन द्यायचं, जो गृहमंत्री राज्याचा महाराष्ट्रातला. नंतर बदलापूरमध्ये जेव्हा बदलापूरच्या एन्काउंटर झाला त्यानंतर बंदूकधारी देवेंद्रची पोस्टर सगळीकडे लागली होती, त्याचं त्यांनी दाखला दिला आणि ते पोस्टर काढून टाकायला त्यांनी लगेच सांगायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आणि मग 2 पक्ष फोडले मग आणि अशी अत्यंत पराक्रम गाजवल्यासारखं देवेंद्र फडणवीस म्हणतात. या सगळ्याचा उल्लेख सुप्रियाताईंनी केला आणि सुप्रियाताईंनी सांगितलं की या लोकांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस असो कोणाच्याही बरोबर मी जाहीरपणे वादविवाद करायला तयार. या सगळ्या विषयांवर माझी तयारी आहे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, मग ते देवेंद्र असोत, अजितदादा असो, भुजबळ असोत, कोणाशीही त्या वादविवाद घालायला तयार आहे. ज्या शरद पवारांनी VP सिंगांनी दिले मंडळ आयोग स्वीकारला पंतप्रधान आणि मग ज्या शरद पवारांनी OBCचं आरक्षण इथे महाराष्ट्रात लागू केलं OBCनं, त्यांना त्यांच्या विरोधात बोलताना मग आपल्या OBCचं हे काढायचं. शरद पवारांनी मी OBC असल्यामुळेच येवल्यात पहिली सभा घेतली, आम्ही वेगळे झालो शरद पवारांपासून, तेव्हा तिथे सभा घेण्याचं काय कारण होतं असं छगन भुजबळ म्हणाले होते पूर्वी. ज्या शरद पवारांनी त्यांना नाव दिलं, मोठेपणा दिला, एक स्थिरता दिली, एक करिश्मा दिला, OBC नेते म्हणून ते पुढे आले, ते शरद पवारांच्या छत्रछायेखाली. त्या शरद पवारांबद्दल केवळ फडणवीसांच्या इशाऱ्यानुसार दुगाडे झाले ना त्यांना. आणि महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांबद्दल काही बाई बोलणं, हे सगळं छगन भुजबळ करतात. जरांगे आणि भुजबळ, जरांगेंच्या विरुद्ध भुजबळ जेव्हा बोलत होते तेव्हा भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानुसार बोलत होते, कारण OBCचं कन्सॉलिडेशन व्हावं भाजपच्या मागे, ही त्यांची इच्छा होती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. आणि आता हे भुजबळ हे शरद पवारांबद्दल ज्या प्रकारे बोलत आहेत किंवा यंत्रणांच्याबद्दल बोलत आहेत की मी OBC असल्यामुळे मला छळतात, मग OBC आहेत म्हणून तुम्हाला छळत असल्या तर देवेंद्र फडणवीसांना बोल लावा ना तुम्ही. विरोधी पक्षाचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये. तेव्हा भुजबळांची ही सगळी जी काही नौटंकी आहे त्या नौटंकीला कोणीही बळी पडणार नाही. आणि यांचा जो संपूर्ण ज्या प्रकारे महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मराठा आणि OBC याच्यामध्ये, त्याला भाजप कारणीभूत आहेत. आणि भाजपचं प्यादं म्हणून त्यामध्ये भुजबळ ज्या प्रकारे बोलत होते, एवढा वादविवाद सुरू असताना आरक्षणाचा, तेव्हा भुजबळांसारख्या सिनियर नेत्याने गप्प बसायला पाहिजे होतं. ते मंत्रिमंडळात होते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी बोलायचं, पण जरांगेंच्या विरोधात सातत्याने बोलायचं आणि वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करायचा. जरांगेंनी सुद्धा भुजबळांवरती व्यक्तिगत काही विधानं केली, त्याचा मी निषेध केला. फडणवीसांबद्दल ज्या प्रकारे व्यक्तिगत त्यांनी टीका टिप्पणी केली त्याचाही मी निषेध केला. पण फडणवीस आणि भुजबळ हे सरकारमध्ये आहेत, मंत्रिपदावरती आहेत, तर त्यांच्यावरती जबाबदारी जास्त येते. माझं म्हणणं असं आहे की भुजबळांनी आपल्या मनातलं जे काही सगळं आहे ते बोलून दाखवलं आहे आणि पुन्हा मी तसं बोललोच नाही असा पवित्रा घेतलेला आहे. 75 वर्ष झाली मला, आता खूप केलं अशी निर्वानिर्वयाची भाषा काही महिन्यांपूर्वीच भुजबळांनी केली आणि पुन्हा ते निवडणुकीला उभे राहिले. त्यांच्या मुलाला त्यांनी विधान परिषद मिळवून दिली आणि समीर भुजबळ यालाही तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न चालू होता राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे त्यांचा. हे सगळं महाराष्ट्र बघतोय. या माणसाला स्वतःच्या कुटुंबापलीकडे काहीही देणं घेणं नाही आहे आणि स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही देणं घेणं नाही. त्यामुळे या भुजबळांना ओळखलं पाहिजे.
ईडी मुक्तीमुळे पुनर्जन्म मिळाला अशी त्यांची भावना आहे. आता मला असं बघायचं की हर्षवर्धन पाटील जे म्हणत होते की मला यंत्रणांच्या तपासामुळे जाचामुळे मला झोप येत नव्हती, ती त्यांना आता झोप यायला लागली म्हणून ते भाजपमध्ये सामील झाले, भाजपत गेले हर्षवर्धन पाटील. त्यानंतर ते आता भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले. जर शक्यता नाही आहे, कमी आहे, पण जर महायुतीचं सरकार आलं तर उद्या हर्षवर्धन पाटील यांची पुन्हा एकदा चौकशी सुरू होईल, मग त्यांची झोपमोड होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. कारण ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे आपण पाहिलेलं आहे. आता फडणवीस जरी म्हणत असतील की या स्वायत्त यंत्रणा आहेत तरी त्याच्यावरती कोणाचाही विश्वास नाही. आता भुजबळांनीच याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की भाजपबरोबर मी महायुतीत सामील झाल्यामुळेच मला ईडी मुक्ती मिळाली. त्यामुळे एक प्रकारे या सगळ्या नौटंकीबाज भुजबळांनी भाजपचाच बुरखा टरा फाडलेला आहे आणि त्यामुळे निवडणुकानंतर हे सगळे लोक भाजपबरोबर राहतील का नाही याची खात्री देता येत नाही. एवढंच सांगतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. नमस्कार.